मी फक्त तुझीच. भाग 21. सगळे आज खुश असतात. अलका तिच्या आईबाबांना उद्देशून. अलका म्हणाली, एक काम राहिलं आहे बाबा. बाबा म्हणाले, कोणतं बेटा? अलका बाहेर जाते आणि देवघरातून कुंकू घेऊन येते. अलका म्हणाली, बाबा, आईला हे कुंकू लावा. गेली 4 वर्षे आई उजड माथ्याने जगत आहे. आज मला माझ्या आईला पुन्हा पहिल्यासारखं बघायचं आहे. अलकाचे बाबा अलकाच्या आईला कुंकू लावतात. त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात. राजची आई म्हणाली, मला गर्व आहे माझ्या सुनेवर. अलका म्हणाली, चला चला दोघांना थोडा एकांत देऊया. त्यांना कोणीही डिस्टर्ब करायचं नाही. अलकाची आई डोळे मिटून करत तिच्या पाठीत धपाटा घालते. सगळे निघून जातात. त्यांना एकांत भेटावा म्हणून लेडीज गँग प्रांजलच्या रूममध्ये गप्पा मारत बसतात. सगळे आज आनंदी असतात. तेवढ्यात जेंट्स गँगही येते. त्यांना सामील होतात. सगळे आपल्या जोडीदारासोबत बसलेले असतात. प्रज्वल तर त्याच्या मिताला बघण्यातच गुंग होता. आज अतिश म्हणाला प्रज्वलला चिडवत, सुंदर आहे ना दिसायला? प्रज्वल म्हणाला, हो ना, खूप. त्याच्या बोलण्यावर सगळे हसू लागतात. प्रांजल म्हणाली त्याच्या कानात जाऊन, भाई जरा भानावर ये. सगळे मज्जा मस्ती करत आपापल्या रूममध्ये जातात. अलका खाली जाते. तिचे बाबा, आई आणि राजची आई बोलत बसलेले असतात. अलका म्हणाली, आई मग उद्या जायचं कसं करणार आहेस? म्हणजे रोनीची एक्झाम आहे ना? अलकाचे बाबा म्हणाले, अलका, त्यांना जाऊ दे. त्यांची एक्झाम झाल्यानंतर ते परत येतील. अलकाची आई म्हणाली, आहो पण तुम्ही एकटे कसे राहता? अलकाचे बाबा म्हणाले, माझी काळजी करू नकोस मीना. तुम्ही जाऊन या. अलका म्हणाली, बाबा आपण जायचं का आपल्या घरी? अलकाची आई म्हणाली, अहो चला ना, आता ओढ लागली आहे आम्हाला घरची. अलका सगळ्यांना बोलून आणायला सांगते. सगळे जमा होतात. अलका म्हणाली, राज, आपण घरी जाऊयात ना प्लीज. राज म्हणाला, चला. सगळे अलकाच्या बाबांच्या घरी जातात. अलका, रोनित आणि मीना ताई घर बघून भावूक होतात. अलका तिच्या रूममध्ये जाते. तिच्या बाबांनी तिची रूम तशीच ठेवली होती जशी तिला आवडत होती. अलका तिच्या बाल्कनीत उभी राहते. राज तिला येऊन मिठी मारतो. राज म्हणाला, खुश आहे ना माझी अलका? अलका म्हणाली, हो, खूप खुश आहे. त्याच्याकडे वळून त्याला मिठी मारते. अलकाच्या बाबांचं घर म्हणजे छोटा बंगलाच असतो आणि छोटंसं गार्डन असतं. खूप सुंदर सजवलं होतं. पण बाकीचे घर बघण्यात मग्न होते. आता सगळ्यांना अलकाची रूम बघायची होती म्हणून ते अलकाच्या रूममध्ये घुसतात. त्या आवाजाने दोघे दचकून बाजूला होतात. कोमल म्हणाली, हे बरं आहे आम्हाला बाहेर घरी आणून तुम्ही इथे रोमॅन्स करत बसला आहात. आतिश म्हणाला, आता राजला तिच्याशिवाय करमतच नाही काय? राज म्हणाला, काय यार, येऊन डिस्टर्ब करतात, वरून किती प्रश्न विचारतात. माझी बायको आहे. राज अलकाला मिठी मारतो आणि सगळ्यांसमोर तिच्या गालावर किस करतो. अलका लाजून मान खाली करते. प्रांजल म्हणाली, भाई तुला काही शरम? तुझी लहान बहीण आणि भाऊ असतात रे, समोर वहिनीला किस करतोस? राज म्हणाला रागात, एक लूक देत, तुम्हालाही काही वाटतं नाही का? आपला मोठा भाऊ सोबत आहे आणि तुम्ही तुमच्या पार्टनरच्या हातात हात घालून फिरतात. अलका म्हणाली, अरे काय तू त्यांना बोलतेस? अजिबात रागवायचं नाही हा माझ्या बाळांना. प्रांजल म्हणाली, वहिनी तू खूप चांगली आहेस. हा भाई नुसता खडूस. सगळे हसत असतात. सगळे हॉलमध्ये येऊन बसतात. अलकाचे बाबा म्हणाले, आज तुम्ही सगळे इथेच थांबा. आतिश म्हणाला, चालेल, आपण आज घरीच छानशी पार्टी करून घरच्या घरी. अलका म्हणाली, ठीक आहे, मी आज जेवण बनवेल, सगळ्यांच्या आवडीचं बनवेल. आज राज तिच्याकडे रागात बघत असतो. तिला माहीत असतं हा चिडला आहे, पण ती त्याला इग्नोर करून जेवण बनवायला घेते. मीता आणि कोमल ही तिला हेल्प करायला जातात. राज तिने बऱ्यापैकी तिच्या बाबांचं आवडीचं जेवण बनवलं होतं. सगळे जेवण बनून झाल्यावर अलका, मीता, कोमल बाहेर येतात. अलकाचे बाबा म्हणाले, रोनित, इकडे ये बाळा, जा सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणून ठेव. जेवण झाल्यावर सगळे खातील. अलका काही बोलायला जाणार त्याआधीच, आणि अलकासाठी वेगळा मोठा बॉक्स आण, चॉकलेट्स फ्लेवरचा. अलका बाबाला मिठी मारत अलका म्हणाली, थँक्यू बाबा, चला तोपर्यंत मी जेवून आणून ठेवते. अलका सगळं डायनिंग टेबलवर आणून ठेवते. सगळे खूप आवाक होतात. एवढ्या डिशेस बघून अलका सगळ्यांना बसायला सांगते आणि वाढायला घेते. आज तिने बटर चिकन, पनीर मसाला, पनीर पुलाव, बटर नान नूडल्स, मशरूम सूप, गुलाबजाम आणि बरंच काही. सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं होतं. सगळे जेवणावर तुटून पडले. सगळे पोटभर जेवले. अलका राजच्या समोर बसलेली असते. अलका त्याला खालून त्याच्या पायाला पाय मारत असते. राज रागात तिचे दोन्ही पाय त्याच्या पायात धरून ठेवतो.
अलका त्याच्या पाया सोडून जोरात त्याला मारते. राज ओरडतो, आहा. अलकाचे बाबा म्हणाले, काय झालं राज? राज म्हणाला, काही नाही बाबा, मांजर गेली पायाखालून. सगळे हसत असतात. सगळ्यांची जेवण होतात. अलका सगळं आवरत असते. कोमल प्रत्येकाला आईस्क्रीम बाउल देते. अलका ही तिचा आईस्क्रीम बॉक्स बाहेर घेऊन येते. तिच्याकडे सगळे बघत असतात. अलका खाण्यात मग्न असते. अचानक तिचं लक्ष त्यांच्याकडे जातं. अलका म्हणाली, असं नका बघू, तुम्हालाही दिलं आहे ना, मग ते खाना माझं नाही भेटणार कोणालाच. सगळे तिच्या बालिशपणावर हसत असतात. सगळे हसत खेळत खातात. आज सगळे जेंट्स गच्चीवर झोपणार होते. अलका त्यांच्यासाठी अंथरूण टाकून देते. राहिलं लेडीज गँग. कोमल आणि मीता एका रूममध्ये, प्रांजल आणि अलका एका रूममध्ये आणि अलकाचे आई बाबा एका रूममध्ये. सगळे गच्चीवर गप्पा मारत असतात. हळूहळू सगळे पेंगायला लागतात. लेडीज गँग खाली येतात. अलका ही जायला लागते. राज तिच्याकडे बघत असतो. खरं तर त्याची इच्छा नसते त्यांनी जावं, पण अलकाचा नाईलाज होतो. ती खाली निघून येते. दोघांनाही झोप येत नसते. राज खाली येतो आणि अलकाच्या रूमचा दरवाजा नॉक करतो. अलका जागीच असते. ती दरवाजा उघडते. राजला बघून खुश होते. राज तिला काही कळवायच्या आता उचलून घेतो. राज म्हणाला, आता जास्त बोलू नको. जिथे नेत आहे ना तिथे चल चुपचाप. अलका म्हणाली, मग मला खाली तरी उतरव, कोणी बघेल ना. राज म्हणाला, कोणी नाही बघत. तो तिला दुसऱ्या रूममध्ये घेऊन जातो आणि बेडवर ठेवतो आणि तोही तिच्या बाजूला झोपतो. तिला कुशीत घेतो. दोघेही गाढ झोपीत जातात. सकाळी अलका उठते तर राज पालता झोपला होता. अलका आंघोळीला जाते. बाहेर आला तरी तो झोपलेलाच असतो. अलका त्याची मज्जा घ्यायचं ठरवते. ती एक कडी घेते आणि राजच्या कानात घालत असते. त्यामुळे राज झोपेत चुळबुळ करायला लागतो. अलका परत तसंच करते. राज वैतागून डोळे उघडतो. अलकाला बघून परत तिला जवळ ओढून घेतो. अलका म्हणाली, राज सोड, माझी आंघोळ झाली आहे ना. राज म्हणाला, का? आता मी झोपलो होतो शांत, पण तुला हौस होती ना मला उठवायची, मग आता का घाबरतेस? अलका म्हणाली, मी आपलं सहजच. चला थोडी मस्ती करू. राज म्हणाला, पण मला आता गुड मॉर्निंग किस हवी आहे. अलका म्हणाली, शी घाणेरडा, मी नाही देणार. तू ब्रश तरी केला आहे का? मी नाही देणार, जा. राज म्हणाला, नाही देणार? अलका मान हलवून नाही म्हणते. अलका म्हणाली, नाही 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 ना. अलकाचं बोलणं पूर्ण होण्याच्या आतच राज अलकाला किस करतो, मग बाजूला होतो. अलका त्याला धक्का देऊन बाहेर निघून जाते. सगळे बाहेर बसलेले असतात आणि अलकाला बघून हसत असतात. अलका खाली मान घालून येऊन बसते. अलकाची आई म्हणाली, अलका, आता आम्ही निघतो बेटा. आतिश गेला आहे आमच्या बॅग्स घ्यायला. तो आला की निघू. तू काळजी घे स्वतःची. रोनीची एक्झाम झाली की आम्ही लगेच इकडे येऊ. मीताला ठेवून जात आहोत. अलका म्हणाली, आई तू काळजी नको करूस. रोनित छान अभ्यास कर आणि एक्झाम नीट दे. रोनित म्हणाला, हो दीदी. आतिश सगळं सामान घेऊन येतो. अलकाला इथे सोडून जायचं म्हणून आतिश थोडा नाराज होतो. आतिश म्हणाला, पिलू काळजी घे हा तुझी. अलका म्हणाली, हो भाई, घेते मी काळजी. अलकाचे बाबा आतिश आणि अलकाची बॉन्डिंग बघून हरकून जातात. सगळे गाडीत जाऊन बसतात. अलकाच्या आई तिच्या बाबांना अलकाची आई म्हणाली, आहो काळजी घ्या आणि फोन करतो पोचलो की. त्यांना अश्रू अनावर होतात. अलकाचे बाबा म्हणाले, मीना माझी काळजी करू नकोस ग. रोनितची एक्झाम झाली की मी स्वतः येईल तुम्हाला घ्यायला. सगळे निघून जातात. आता फक्त अलका, राज, मीता आणि अलकाचे बाबा असतात. अलका ही तिच्या बाबांना, अलकाचे बाबा, आम्ही ही निघतो. काळजी घ्या तुमची, मी येत राहील अधूनमधून हा. अलकाचे बाबा म्हणाले, हो बाळा, येत जा. तसंही मी फक्त रात्रीच येतो. दिवसभर तर मी ऑफिसलाच असतो. राज म्हणाला, बाबा आम्ही येत राहू थोडे दिवस, मग आई आणि रोनितही येतील. चला आम्हीही निघतो. मलाही ऑफिसला जायचं आहे. अलका, राज आणि मीता, प्रज्वल, प्रांजल त्यांना बाय करून घरी येतात. घरी येताच राज रूममध्ये जातो. अलका ही मागून रूममध्ये येते. अलका म्हणाली, तुला कॉफी आणू का? त्याच्याकडे न बघताच राज म्हणाला, नको, मला माझा ड्रेस काढून दे फक्त. अलका त्याला ड्रेस, रुमाल, वॉच, सॉक्स, पॅकेट सगळं काढून देते. ती जात असते की राज तिचा हात धरून थांबवतो. अलका म्हणाली, काही हवं आहे का? राज म्हणाला, काय झालं आहे अलका? आल्यापासून बघतो आहे मी, तू खूप शांत आहेस. अलका म्हणाली, अरे तुझं आपलं काहीतरीच. कुठे काय झालं आहे? नेहमीसारखी तर आहे मी. तू ऑफिसला जा, तुला लेट होईल. राज तिच्या ओठांवर किस करून ऑफिसला निघून जातो. अलका ही खाली येते. राजच्या आई राजच्या आजोबांसाठी चहा ठेवत असते. राजची आई म्हणाली, आलीस बाळा, ये बस चहा पी. बाबांना नेऊन देते.
अलका म्हणाली, आई मी जाऊ चहा आजोबांसाठी? राजची आई म्हणाली, बरं जा. अलका आजोबांसाठी चहा घेऊन जाते. अलका दरवाजा नॉक करत आजोबा म्हणाले, कोण आहे? अलका म्हणाली, आत येऊ का? आजोबा म्हणाले, कोण? सुनबाई? अलका म्हणाली, आजोबा तुमच्यासाठी चहा आणला आहे. अलका आजोबाची चहा ठेवत आणि रूम बघत असते. खूप छान होती त्यांची रूम. जुन्या काळातल्या पण महागड्या असा शाही बेड, त्यासमोरच राजच्या आजींची खूप मोठी फोटो फ्रेम. छोट्या गोष्टीतून त्यांनी आजीला त्या खोलीत जिवंत ठेवलं होतं. सगळ्या त्यांच्या वस्तू सांभाळून ठेवल्या होत्या. तिला त्यांची रूम खूप आवडली होती. आजोबा म्हणाले, आवडली रूम तुम्हाला? अलका म्हणाली, आवडली काय आजोबा? खूप आवडली. तुमच्या रूममध्ये येतच मन अगदी प्रसन्न झालं. आजोबा एक विचारू? आजोबा म्हणाले, विचार ना. अलका म्हणाली, खूप प्रेम करतात ना तुम्ही आजीवर? तुम्ही त्यांची प्रत्येक वस्तू जपून ठेवली आहे? आजोबा म्हणाले, हो खूप. अजूनही माझ्या हृदयात आहे ती. खूप प्रेम करतो तिच्यावर. अलका म्हणाली, आजोबा तुम्ही जास्त बाहेर का येत नाही जास्त? आजोबा म्हणाले, कारण मला रूममध्ये असलं की ती जवळ असल्याचा भास होतो आणि इथे कोणाला टाईम आहे माझ्यासाठी? अलका म्हणाली, तुम्ही असे राहिलेत ना आजोबा तर आजीलाही वाईट वाटेल, कारण त्या जिथे कुठे असतील ना, तुम्हाला बघत असतील, तुम्ही त्यांच्यासाठी खूप खुश राहा. आजोबा म्हणाले, मी नक्की प्रयत्न करेन. आणि मला माफ कर बाळा, मी तुला समजू शकलो नाही. उदास होत अलका म्हणाली, आजोबा माझी माफी मागू नका. मोठ्याचे हात जोडायला नाही तर आशीर्वाद द्यायला असतात. आजोबा आजपासून तुम्ही फक्त रूममध्ये राहायचं नाही. आज आपण बागेत जाऊ. तुम्ही तयार राहा. आजोबा म्हणाले, हो नक्की बाळा. अलका बाहेर निघून जाते. अलका रूममध्ये येते. तिचा मोबाईल वाजत असतो. राजचा कॉल येत असतो. फोन उचलताच तो अलकावर खेकसतो. राज म्हणाला, कुठे आहे तू? तुला फोन करतो आहे मी कधीपासून, पण तू उचलत नव्हती. फेकून देतो फोन उचलता येत नसेल तर. अलका म्हणाली, तू इतका चिडतो का आहेस रे? पण मी काम. तिला मध्येच तोडत राज म्हणाला, काम? तुला मी किती वेळा बजावलं आहे, मला नाही आवडत तू काम केलेलं. घरात माणसं आहेत ना करायला. पण नाही, कालही तू सगळं केलंस बाबांच्या घरी. अलका म्हणाली, माझं एक तरी पहिले. राज म्हणाला, ना काही नाही ऐकायचं मला. रागात फोन ठेवून देतो. अलकाला तर रडूच येतं, पण ती स्वतःला सावरत खाली येते. आज ती आणि आजोबा घरच्या बागेत जाणार होतो. अलका खाली येताच आजोबाच्या रूमकडे बघत असते. राजच्या आई अलकाजवळ येत राजची आई म्हणाली, अलका बाळ काय बघत आहेस? अगं बाबा नाही येणारा बाहेर. अलका हसून राजच्या आईला तिकडे बघायला सांगते. अलका आई तिकडे बघा. राजच्या आई राजच्या आजोबांच्या रूमकडे बघतात आणि त्या त्यांना शॉक लागल्यासारख्या बघत असतात. फक्त तेच नाही, राजच्या काकू आणि घरातील सगळे नौकर आज शॉक लागल्यासारखे बघत असतात. आजोबांनी आज शॉर्ट पॅन्ट आणि टी शर्ट घातलं होतं. ते एकदम कूल वाटत होते. आजोबा म्हणाले, चला सुनबाई जायचं का बागेत? अलका म्हणाली, हो आजोबा. अलका, मीता आणि आजोबा बागेत जातात. त्यांना असं बागेत येऊन खूप फ्रेश वाटत असतं. आजोबा अलकाला आणि मिताला झाडांची काळजी कशी घ्यावी समजून सांगत होते. बराच वेळ बागेत घालवल्यावर ते घरात येतात. आजोबा म्हणाले, बाळ मला आज खरंच खूप छान वाटत आहे. माझी नीलम, राजची आजी, ही तुझ्यासारखीच होती. मन मिळाऊ, दुसऱ्यांना जपणारी. तुला बघितलं की मला तिचीच आठवण येते. आज मी बागेत काम करून तिची आवड जपली आहे. थँक्यू बाळा. अलका म्हणाली, आजोबा तुम्ही आता ना आजीला आवडायचं किंवा त्यांची इच्छा काय होती ते तुम्ही तुमच्या रूपात पूर्ण करा. बघा त्यांना खूप आनंद होईल. चला आता तुम्ही घरात. अलका आजोबा रूममध्ये सोडून येते. मीताही निघून जाते. आजोबांना आराम करायला सांगून ती आईच्या रूममध्ये जाते. राजची आई म्हणाली, ए ना बाळ. तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत होत्या. अलकाही त्यांच्या कुशीत शिरते. बाबांनाही आपलंसं केलंच बाळा तू. मी आज खूप खुश आहे बेटा, त्यांना आनंदात बघून. अलका म्हणाली, हो आई, मी सगळ्यांना आपलंसं करेल, जे आजपर्यंत तुम्ही आणि काकू करत आलात. आता ही माझी पण जबाबदारी आहे ना आई. अलका राजच्या आईच्या पोटाला मिठी मारून बसलेली असते. संध्याकाळ झालेली असते. राजची आई म्हणाली, बाळ संध्याकाळ झाली आहे, चल बाहेर. दिवाबत्ती करावी लागेल ना. आणि राजही येईल आता. अलका म्हणाली, हो आई, तुम्ही व्हा पुढे. आणि आई राज आला आणि माझ्याबद्दल विचारलं तर सांगा माहीत नाही प्लीज. राजची आई म्हणाली, बरं बाळा. त्या निघून गेल्या. अलका म्हणाली, माझ्यावर चिडतो काय? आता मी तुला अजिबात माफ नाही करणार. थोड्याच वेळात राज ऑफिसवरून घरी येतो आणि लगेच रूममध्ये निघून जातो. सगळी रूम चेक करतो पण त्याला अलका कुठेच दिसत नाही. तो फ्रेश होऊन येतो.
खाली येतो तरी त्याला अलका कुठेच दिसत नाही. तो बेचैन होतो. न राहून तो त्याच्या आईला विचारतो. राज म्हणाला, आई, अलका कुठे आहे ग? दिसली नाही आल्यापासून. राजची आई म्हणाली, मला नाही माहिती, असेल इथेच कुठे. राज म्हणाला, नाही आहे आई, मी बघितलं तिला, नाही आहे ती कुठेच. वैतागून राज तिला बागेतच शोधायला जातो. पूल साईडलाही बघतो पण ती त्याला कुठेच दिसत नाही. आता त्याला टेन्शन यायला लागतं. तो सगळं घर शोधतो पण ती कुठेच नसते. तो परत रूममध्ये येतो. गुडघ्यावर बसून रडायला लागतो. तेवढ्यात त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवतं. मागे वळून बघतो तर अलका असते. तो पटकन उठून तिला मिठी मारतो आणि तिचा चेहरा ओंजळीत धरून तिला फेसवर वेड्यासारखं किस करतो. अलका म्हणाली, घाबरलास ना मी भेटत नव्हते म्हणून? राज म्हणाला, म्हणजे? अलका म्हणाली, मीच तुझ्या समोर आले नाही आणि मीच आईला बोलले होते त्याला सांगू नका म्हणून. राज म्हणाला, म्हणजे तू मुद्दाम केलंस मला सतवायला? अलका म्हणाली, हो, खूप राग येतो ना तुला आता? तर मी अजिबात तुझ्याशी बोलणार नाही. राज म्हणाला, तुला माझा राग बघायचा आहे का? मग बघच आता मी काय करतो ते. राज अलकाचा हात रागात ट्विस्ट करतो. राजचे डोळे आग ओकत होते. त्याचा राग इतका अनावर होतो की तो काय करतो आहे हे त्यालाच समजत नव्हतं. अलकाचा हात दुखायला लागतो. अलका म्हणाली, राज, मला दुखतंय, माझा हात सोड. ती त्याच्या हातातून हात सोडवण्यासाठी धडपड करत असते. पण त्याची पकड मजबूत असल्यामुळे तिला काहीच करता येत नव्हतं. राज म्हणाला, नाही सोडणार. खूप मज्जा येत होती ना तुला मला रडवून? वेडासारखा शोधत होतो मी तुला आणि तू काय केलंस? मला घरभर फिरवलंस. राज तिला रागात ढकलून देतो. त्याचा धक्का इतका जोरात होता की ती खाली पडते आणि तिला बेडचा कोपरा तिच्या डोक्याला लागतो. त्यातून रक्त यायला लागतं. तरी राजचं लक्ष तिच्याकडे नव्हतंच. हातालाही मुक्का मारला. त्याने तिचा हात जोरात दाबल्यामुळे तो चांगलाच काळा निळा झाला होता. अलका म्हणाली, आज मला कळलं की तुझं किती प्रेम आहे माझ्यावर. प्रेमात असलं की जवळ यायचं, तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करायचा आणि राग आला की मारायचं, तिला इजा पोचवायची. मी म्हणजे काय वाटले रे तुला? बघाव तेव्हा तुझ्या मर्जीसारखं वागतोस तू. पहिले प्रेम करायचं, मग तिच्यावर अविश्वास दाखवून तिचा अपमान करून तिला घरातून आणि आयुष्यातून हकलून द्यायचं. जुन्या गोष्टीचा राग धरून तिला त्रास द्यायचा. न विचारता तिच्याशी लग्न करायचं. आज का चिडलास तर मी तुझा फोन नाही उचलला? अरे, मी फक्त तुझी बायको नाही आहे, मी एक सूनही आहे या घरची. प्रत्येकाची मन जपणं माझं काम आहे. नाही सकाळी माझं काही ऐकून न घेता मला ओरडलास. तुला तुझा राग खूप प्रिय आहे ना, त्याच्यापुढे तुला काहीच दिसत नाही. पण मी जर तुला प्रत्येक वेळेस मी तुला माफ केलं ना, तू मला गृहीत धरायला लागशील. यावेळेस मी तुला सहजासहजी माफ करणार नाही, कारण तू मला दुखावला आहेस. ती रडतच बाहेर निघून जाते. अलका प्रांजलच्या रूममध्ये जाते. तिला खूप रडू येत असतं. प्रांजल आणि मीता तिला असं बघून घाबरतात. प्रांजल पटकन फर्स्ट AID बॉक्स घेऊन येते. अलकाची जखम साफ करून तिला पट्टी करून देतात. हातही तिचा खूप सुजला होता. मीता तिला विचारते. मीता म्हणाली, दीदी, एवढं कसं लागलं तुला? सांग ना. अलका म्हणाली, अगं काही नाही, बाथरूममध्ये पाय स्लिप झाला माझा. प्रांजल म्हणाली, वहिनी, का खोटं बोलत आहेस? जर बोलता येत नाही तर नक्की सांग, काय झालं आहे, कसं लागलं एवढं? अलका म्हणाली, अगं खरं सांगत आहे मी, तुला काहीतरीच वाटतं. राजच्या आई प्रांजलच्या रूममध्ये येतात. त्यांना अलकाला या अवस्थेत बघून कसं तरीच होतं. राजची आई म्हणाली, काय झालं बाळा, काय लागलं आहे एवढं? अलका त्यांना मिठी मारून रडत असते. तिला श्वास घ्यायलाही त्रास होत असतो. अलका त्यांना रूममध्ये जे झालं ते सगळं सांगते. अलका म्हणाली, आई, तुम्ही त्याला काहीच बोलू नका, तुम्हाला माझी शपथ आहे. राजची आई म्हणाली, त्याने एवढं करून पण तू त्याचीच बाजू घेत आहेस का? राजच्या आई अलकाला आराम करायला सांगतात आणि जाताना मीता आणि प्रांजलला तिच्याजवळ थांबायला सांगतात. इकडे राजचा राग शांत झाला होता. जेव्हा त्याला आठवतं तेव्हा त्याला स्वतःचा राग येत असतो. पण आता वेळ निघून गेलेली असते. सगळे जेवायला जमलेले असतात. राजही खाली येतो पण अलका त्याला कुठेच दिसत नसते. त्याचा चेहरा पडतो. आजोबा आज खुश असतात. सगळ्यांना त्याच्यातील बदल दिसतात. आजोबा म्हणाले, सुनबाई, आमच्या धाटक्या सुनबाई अलका कुठे दिसत नाही आहे? राजची आई म्हणाली, अहो बाबा, तिचा पाय घसरला आणि डोक्याला थोडा मार लागला आहे आणि हातालाही मुक्का मार लागला आहे. राजकडे जडजडीत कटाक्ष टाकत आजोबा म्हणाले, बरं, काळजी घ्या सुनबाई. राजची आई म्हणाली, हो बाबा. सगळे जेवण करून सगळे आपापल्या रूममध्ये जातात.
प्रांजल आणि मीताही रूममध्ये येतात. अलकाला उठवून तिला दूध प्यायला लावतात. इकडे राज रूममध्ये फेऱ्या मारत असतो. त्याला अलकाला भेटायला जायचं असतं म्हणून तो प्रांजलला फोन करतो. प्रांजल म्हणाली रागात, आता काय काम आहे तुझं? राज म्हणाला, अलका काय करत आहे? प्रांजल म्हणाली, का अजून काही करायचं बाकी आहे का? राज म्हणाला, मी माझ्या बायकोबद्दल विचारत आहे. प्रांजल म्हणाली, अरे वा, लक्षात आहे वाटतं तुझी बायको आहे. रागात तिला ढकलताना विसरला होतास का? फोन ठेव, झोपली आहे ती. फोन कट करते. राजला झोप येत नसते. तो तसाच बेडवर लोळत असतो. त्याला सवय जी होती रोज अलकाला मिठी मारून झोपायची, तो तसाच विचार करतच झोपून जातो. इकडे अलकाच्या कणांच्या आवाज येत असतो. तिच्या आवाजाने प्रांजलला जाग येते. अलकाच्या अंगाला हात लावते. तिला खूप ताप भरला होता. ती मीतालाही उठवते. प्रांजल म्हणाली, मीता, वहिनी उठ ना. मीता म्हणाली, झोपते काय? काय ग? काय झालं? झोप येत नाही आहे का? प्रांजल म्हणाली, अगं, अलका वहिनीला खूप ताप आहे ग. आता काय करायचं? मीता म्हणाली, थांब मी बघते. मीता अलकाच्या कपाळावर हात लावत, हो ग, दीदीला खूप ताप आहे. तुझ्याकडे थर्मामीटर आहे का? प्रांजल म्हणाली, हो आणते. प्रांजल थर्मामीटर घेऊन येते आणि तिचा ताप चेक करते. ते टेम्परेचर बघूनच दोघी तोंडाला हात लावतात. त्यांनी थोडी भीतीच वाटते. मीता म्हणाली, बाप, 102 ताप, बापरे. मला वाटतं घरच्यांना सांगावं, दादाला सांगावं का? प्रांजल म्हणाली, काही नको, त्याच्यामुळेच तिची ही हालत झाली आहे. तू तिच्या कपाळावर पाण्याच्या घड्या ठेव, मी काकीला बोलावून आणते. प्रांजल राजच्या आईला बोलवायला जाते. ती दरवाजा वाजवते. राजची आई म्हणाली, काय झालं बाळा, सगळं ठीक आहे ना? काळजीने प्रांजल म्हणाली, मोठी आई, अलका वहिनीला खूप ताप आहे. तू चल ना एकदा तिला बघून घे. राजची आई म्हणाली, हो चल. राजच्या आई प्रांजलच्या रूममध्ये येतात. अलकाचा ताप बघतात. तापामुळे तिचा चेहरा लाल झाला होता. हातही खूप सुजला होता. आता त्यांनाही थोडं टेन्शन येत होतं. तिचा ताप वाढत होता. एवढ्या सकाळी डॉक्टर येणार नाहीत. प्रांजल म्हणाली, काय करायचं ग? आता तिची हालत बघ ना ग. राजची आई म्हणाली, मीता, एक काम कर बाळा, तिच्यासाठी गरम पाणी घेऊन ये. तिचं अंग पुसून तिचे कपडे बदली करून. मीता म्हणाली, हो आणते लगेच. राजची आई म्हणाली, प्रांजल बाळा, जा त्यांच्या रूममध्ये अलकाचा नाईट ड्रेस घेऊन ये. प्रांजल म्हणाली, आणते, पण भाई विचारेल ना वहिनीबद्दल, मग काय सांगू? राजची आई म्हणाली, थांब, मीच जाते, तू बस अलकाजवळ. राजच्या आई राजच्या रूम नॉक करतात. राज लगेच दार उघडतो. त्या आत जातात आणि कबाडमधून अलकाचा नाईट ड्रेस काढतात. राज त्याच्या आईला राज म्हणाला, काय झालं आई, तू इतक्या सकाळी आली आणि अलकाचे कपडे घेऊन चालली, सगळं ठीक आहेस ना? अलका ठीक आहे ना? काळजीने राजची आई म्हणाली, तुला काय करायचं आहे रे? पहिले जखम द्यायची आणि त्यावर परत मलम लावायचं? आज तुझ्या इगो एवढा मोठा झाला होता का रे, ज्यामुळे तू तिला एवढी मोठी जखम दिली? अलकाला खूप ताप आहे. माझी नाजूक पोर तापाने फणफणली आहे. तेही फक्त तुझ्यामुळे. तिला जर काही झालं ना, माझ्या इतकं वाईट कोणी नाही. अजून एक लांब राहायचं तिच्यापासून. राजच्या आई प्रांजलच्या रूममध्ये जातात. मिताने गरम पाणी आणलं होतं. त्यात तिचं अंग पुसून तिचे कपडे चेंज करतात. प्रांजल आणि मिता तिच्याजवळ बसलेल्या असतात. त्यांना तशीच झोप लागते. सकाळी 7च्या दरम्यान त्यांना जाग येते. मीता परत अलकाच्या कपाळावर हात ठेवून चेक करते, पण ताप अजूनही उतरलेला नसतो. प्रांजल आंघोळीला निघून जाते आणि मीताही खाली येते. याच संधीचा फायदा घेत राज प्रांजलच्या रूममध्ये येतो. आत येताच दरवाजा लॉक करतो आणि प्रांजलच्याही बाथरूमच्या दरवाजाची कडी लावून घेतो. अलका जवळ येतो. तिला या अवस्थेत बघून त्याला रडू येत असतो. स्वतःला जबाबदार समजत असतो. काल जो हात त्यानं दाबला होता आणि जेव्हा त्याने रागात तिला ढकलून दिलं होतं, तेव्हा त्याच हाताला मुक्का मार लागला होता. राज म्हणाला, अलका, मला माफ कर ग. मी तुला खूप त्रास देतो. माझा राग एवढा मोठा झाला होता की मला तुझं प्रेम दिसलंच नाही. माझ्या रागामुळे तुला नेहमी सहन करावं लागतं, पण तरीही तू काहीच तक्रार करत नाहीस. मला माफ कर, मला माफ कर. राज रडतच रूम बाहेर निघून जातो. थोड्या वेळात डॉक्टर येतात आणि तिला चेक करतात. डॉक्टर म्हणाले, ताप खूप आहे. त्यांनी कसलं टेन्शन घेतलं आहे का? तर मग त्यांची तब्येत जास्त खलवेल. माझ्या मते तुम्ही तिला ॲडमिट करून घ्या. राज म्हणाला, तिची इथेच ट्रीटमेंट करता येणार नाही का? डॉक्टर म्हणाले, ओके, मी काही मेडिसिन लिहून देतो, ते तुम्ही द्या. हां, पण लक्षात असू द्या की त्यांना परत टेन्शन येईल असं काही वागू नका आणि बेड रेस्ट कंपल्सरी करावा लागेल. आधी त्यांना काहीतरी हलकं खाऊ घाला.
येतो मी. डॉक्टर निघून जातात. राज अलकाजवळ बसायला जाणार तर राजची आई त्याला अडवतात. राजची आई म्हणाली, तुला मी मगाशीच बोलले, लांब राहा तिच्यापासून. बघितलं ना डॉक्टर काय बोलले? तिला त्रास होईल असं काहीच वागू नका. सगळ्यात जास्त त्रास तर तूच तिला देतोस. राज म्हणाला, आई असं काय करतेस? बायको आहे ती माझी. नवरा म्हणून तरी मला तिच्याजवळ बसू दे. राजची आई म्हणाली, बायको म्हणजे काय वाटते रे? तुम्हा लोकांना खेळणं जसं मन होईल तसं खेळायचं. पाहिजे तेव्हा प्रेम करायचं आणि पाहिजे तेव्हा तिला दुखवायचं. अरे बघ तिच्याकडे एकदा काय अवस्था झाली आहे तिची. जा तू इथून. राज जड अंतकरणाने रूममध्ये निघून जातो. अलकाचा सहवास त्याला रूममध्ये जाणवत होता. तो रागात उठतो आणि जिममध्ये जातो. टी शर्ट काढून टाकतो आणि बॉक्सिंग किटवर सगळा राग काढत असतो. त्याला त्याची हसणारी अलका दिसत असते. त्याचं अलकाला त्याने दुखावलं होतं. त्याला लागत होतं. पण त्याला आज त्याची ही पर्वा नव्हती. प्रज्वल त्याच्या रूममध्ये येतो. त्याला जिममध्ये आवाज देतो. तो त्या दिशेने जातो. राजला हातातून रक्त येत असतं. प्रज्वल त्याला मागे खेचत म्हणतो, बाई का करतो आहेस तू? तुझ्या हातातून रक्त येत आहे. चल बाहेर. प्रज्वल त्याला जबरदस्ती त्याला घेऊन येतो. तरी तो ऐकतच नसतो. तो फर्स्ट एड बॉक्स घेऊन येतो. राज नकार देतो. राज म्हणाला, नको आहे मला काहीच. माझ्या जखमेपेक्षा माझ्या अलकाची जखम मोठी आहे. आई पण नीट बोलत नाही आहे. कदाचित मीच त्या लायक नाही आहे. नको आहे मला. राज ऐकत नाही म्हणल्यावर तो आपले शस्त्र टाकतो. प्रज्वल म्हणाला, तुला अलका वहिनीची शपथ आहे. आता अलकाची शपथ घेतल्यामुळे त्याचा नाईलाज होतो. प्रज्वल त्याच्या हाताला पट्टी करतो आणि निघून जातो. राजच्या आई अलकासाठी खूप सूप बनवून आणतात. तिला उठवतात. राजची आई म्हणाली, अलका उठ बाळा, बघ हे सूप पिऊन घे. तुला गोळ्याही द्यायच्या आहेत. अलका हळूच उठत असते. पण ताप जास्त आणि अशक्त असल्यामुळे तिला उठता येत नसतं. राजची आई मिताल तिला आधार देत उठवतात आणि स्वतःच्या हाताने सूप पाजतात. पिऊन झाल्यावर तिला गोळ्या घेऊन ती परत झोपते. मीता रूम बाहेर येते. तेवढ्यात तिला प्रज्वल रूममध्ये खेचून घेतो. मीता म्हणाली, अहो काय करताय? घाबरले ना मी. प्रज्वल म्हणाला, तुला तर माझ्यासाठी वेळच नाही. 2 दिवसापासून तू घरी आहेस. आलीस का भेटायला? मीता म्हणाली, अहो असं कसं येऊ मी भेटायला? आपल्याला कोणी एकत्र बघितलं तर? अलका दिदी या घरची सून असून पण अजून तुमच्या घरच्यांनी तिला स्वीकारलं नाही आहे आणि मध्येच आपल्यामुळे प्रॉब्लेम कशाला? आणि दीची हालत बघितली ना किती वाईट आहे. प्रज्वल म्हणाला, हो ना वहिनी, आमची ताकद आहे. भाई खूप रूढ वागला आहे तिच्याशी. मीता म्हणाली, तुम्ही मुलं सगळी सारखीच आहे. प्रज्वल म्हणाला, ए बाई, मी काय भाईसारखा रागीट नाही आहे. मी एकदम कूल आहे. मीता म्हणाली, आपण अलका दिदीला बाहेर काढू. तिला हॅपी ठेवू. प्रज्वल म्हणाला, तू म्हणशील तसं. बरं, मला काय भेटेल? मीता म्हणाली, काय पाहिजे? न समजून. प्रज्वल म्हणाला, बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवतो. असं म्हणताच तो पटकन तिला हलकेच ओठांवर किस करतो आणि बाजूला होतो. मीता तर फ्रीज झाल्यासारखीच त्याला बघत असते. ती लाजून बाहेर पडून जाते. संध्याकाळ झाली होती. राजच्या आई अलकाजवळच बसलेल्या असतात. त्या तिचा ताप चेक करतात. आता ताप उतरलेला असतो. अलकाला जाग येते. राजची आई म्हणाली, कसं वाटत आहे बाळा आता तुला? अलका म्हणाली, बरं वाटत आहे आई आता. फक्त थोडं अशक्तपणा आहे बस. राजची आई म्हणाली, बाळा तुला काही खायचं आहे का? मी आणते. अलका म्हणाली, आई काहीच खावंसं वाटत नाही आहे, पण कॉफी चालेल. राजची आई म्हणाली, बरं आणते. त्या खाली निघून जाते. अलका ही उठत असते, पण तिच्याकडून उठवलं जात नव्हतं. तरी ती टेबलाचा आधार घेत उठते आणि हळूहळू जात असते. पण अशक्त असल्यामुळे तिला चक्कर येते. ती खाली पडणार त्याआधीच राज येऊन तिला सावरतो आणि उचलून बाथरूममध्ये घेऊन तिला फ्रेश करून तिला परत बेडवर आणतो. ती त्याच्याकडे रागात बघत हात जोरात काढते. त्याचा हाताला धक्काच लागताच राज म्हणाला, अलका म्हणाली. त्याच्या हाताकडे बघते. राजच्या हाताला ड्रेसिंग बघून तिच्या डोळ्यात पाणी येतं, पण ती लपवते आणि झोपून घेते. तोही निघून जातो. तो गेल्यावर तिचा बांध तुटतो. ती रडायला लागते. राजच्या आईचा आवाज येताच ती डोळे पुसते. त्यांनी तिच्यासाठी कॉफी आणि केक घेऊन येतात. अलका म्हणाली, आई? राजची आई म्हणाली, हां बोल ना बाळा. अलका म्हणाली, आई राजला डॉक्टरकडे घेऊन जा. आज तो जेवला नसेल तर तुम्ही त्याला स्वतःच्या हाताने जेवण भरवा प्लीज आई. राजची आई म्हणाली, बाळ त्याने तुझं मन दुखवलं तरी तू त्याचाच विचार करते आहेस का? अलका म्हणाली, मी त्याला असं नाही बघू शकत. मान्य आहे त्याने मला हर्ट केलं. मला माहीत आहे त्याला राग आला की कशाचंच भान नसतं. पण तो प्रेमही तेवढंच करतो माझ्यावर.
आमचा श्वास एकमेकांना मध्ये बसवतो. माझ्यासाठी त्याच्याशी वाईट वागू नका. मला नाही आवडणार प्लीज आई. राजची आई म्हणाली, बरं बाळा, नाही बोलत त्याला काही. बस. अलका छान बसते. अलकाला खाऊ घालून त्या राजकडे जातात. राज सोफ्यावर मागे डोकं टेकून बसला होता. डोळे बंद होते. राजच्या आई त्याच्यावर डोक्यावर मायेने हात फिरवतात. आईला बघून त्याचा बांध फुटतो आणि तिला मिठी मारून रडू लागतो. राज म्हणाला, आई मी चुकलो ग, मला माफ कर. मी नाही बघू शकत तिला असं. माझा श्वास आहे ग ती. मी नाही राहू शकत तिच्याशिवाय. पण काल तिच्यासोबत वाटेल तसा वागलो. तिला रागात ढकलून दिलं. किती लागलं आहे ग तिला. ती मला माफ नाही करणार आता. तिचा आबोला नाही सहन होत ग मला. राजशाही म्हणाली, म्हणून सांगत असते तुला, तुझा राग कमी कर. पण नाही, जे झालं ते झालं. जेवण करून घे आणि डॉक्टरकडे जाऊन ये. राज म्हणाला, राजच्या आई निघून जातात. असेच 2 दिवस निघून जातात. अलका त्या दिवसापासून एक शब्दही बोलली नव्हती राजसोबत. राज तिच्याशी बोलण्यासाठी आणि तिला मिठीत घेण्यासाठी तडफडत होता. राज हिम्मत करून रूममध्ये जातो. अलका बसलेली असते मीताजवळ. मीता म्हणाली, दादा तुम्ही या ना. ती बाहेर निघून जाते. राज म्हणाला, अलका मला बोलायचं आहे तुझ्याशी. अलका म्हणाली रुक्षपणे, बोल. राज म्हणाला, अलका मला माफ कर ग. मी चुकलो तुझ्याशी. मी चुकीचं वागलो. तुला माझ्यामुळे एवढं लागलं. तू त्या दिवशी भेटत नव्हती म्हणून मी पॅनिक झालो आणि सगळा राग तुझ्यावर निघाला. अलका म्हणाली, मी तुला माफ नाही करू शकत. आणि हो, आज मी बाबांकडे जात आहे 2-3 दिवसांसाठी. अलका निघून जाते. राज तिथेच खाली बसतो. राज म्हणाला, अलका. मग मित्रांनो, कसा वाटला आजचा हा भाग? काही चुकलं उकलं असेल तर मला माफ करा. आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील भागात बघूया काय होतं ते.